महाराष्ट्रातल्या 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात. चौथ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आव्हान. मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टीवासियाला हक्काचं घर देणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. पारनेरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते भिडले. पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचं आंदोलन. भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप. पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने. पंतप्रधान मोदींचा वाराणसीमध्ये 2 दिवस रोड शो. आज काशीमध्ये रोड शो सह जनतेशी साधणार संवाद. उद्धव ठाकरेंची आज कल्याणमध्ये जाहीर सभा. उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या प्रचारासाठी सभा. श्रीकांत शिंदे राज ठाकरेंवर निशाणा साधण्याची शक्यता. प्रज्वल रेवण्णाच्या चौकशीवरून राजकीय वाद. भाजप सीबीआयसाठी आग्रही तर मुख्यमंत्री एसआयटी तपासावर ठाम. सरकारी तेल कंपन्यांनी वर्षभरात नफेखोरी केल्याचा आरोप. वर्षभरात तब्बल 81,000 कोटी कमावल्याची माहिती. समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर गोंदियापर्यंत होणार. 3 महामार्गांसाठी 46 निविदा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.